नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांची मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपण बनवतोय साबुदाणा खिचडी. पण माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे, त्यामुळं आजचे शेफ आहेत आकाश तांबे. तर साबुदाणा खिचडीसाठी सगळ्यात आधी आपण घेतोय बटाटा कापून. ठीक आहे, तर बटाटा चिरायला आपण सुरुवात करू. बटाटा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे छोटे छोटे स्लाइसेस करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आकाश कशा प्रकारे स्लाइसेस करताय. असे एकदम छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे बटाटे लवकर शिजतात. आता आपला बटाटा चिरून झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे स्लाइस केलेले आहेत आकाशने. आता आपण मिरच्या चिरून घेऊया. मिरच्या पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहे. मिरच्या आणि बटाटे दोन्ही कापून रेडी आहेत, तर आपण ते शिजवून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. इथे आम्ही गावरान तूप वापरतोय खिचडीसाठी. आता त्यात मिरच्या टाकून घेऊ. मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतलेल्या आहेत. आता आपण यात बटाटे ऍड करू. बटाटे तुपात सगळीकडे मिक्स करून घ्यायचे. छान प्रकारे सगळीकडे बटाटा असा हलवून घ्यायचा आहे. आता त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्याने बटाटे लवकर शिजतात. आता हे मीठ सगळीकडे मिक्स करून घेऊया. आकाश मस्त स्टाईल मारत बटाटे हलवत आहेत. आता बटाट्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. बटाटा शिजेपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊ. त्यासाठी शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहेत. चांगले खरपूस भाजायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे भाजून झाले. आता आपण त्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेऊ. आपला कूट पण तयार आहे. आता आपण बघूया बटाटे शिजलेत की नाही. जवळपास बटाटे आपले शिजलेच आहेत, कारण बराच वेळ झाला आहे. बटाटे पण छान प्रकारे शिजलेत. आता आपण शाबू तांदूळ घालून घेऊया. शाबू तांदूळ रात्रीच भिजत ठेवलेला होता. आता हे सगळीकडे मिक्स करून घेऊया. छान प्रकारे सगळीकडे आपल्याला साबुदाणा मिक्स करून घ्यायचा. आता आपण यात शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. आता शेंगदाण्याचा कूट सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कूट घालू शकता. काहींना कमी कूट आवडतो, काहींना जास्त कूट आवडतो, त्यानुसार तुम्ही कूट घालू शकता. कूट सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं गावरान तूप घालून घेऊ, कारण तूप थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून थोडंसं आम्ही तूप ॲड केलं. सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे खिचडी तुपामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण बटाटे शिजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं. सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. खिचडी छान प्रकारे परतलेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे आपली खिचडी.
तर अशाच सोप्या रेसिपींसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.